नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी विश्वविज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता उन्हाळ्याची कामं सुरू होत आहेत. नांगरटी करणे, पाळ्या मारणे आणि पुढील हळदसाठी याच्यासाठी शेती नांगरून घेणे, पुन्हा त्याला रोटर मारणे आणि बेड मारणे ही प्रक्रिया आता सुरू होत आहे. आता या रानामध्ये आपण जे आहे तर हळदच टाकणार आहोत, हळद याच्यामध्ये लावणार आहोत. त्यामुळे आपण हे रान जे आहे ते आपण नांगरून घेत आहोत. ट्रॅक्टर आता अर्धा ते पाऊण तास झाले येऊन. हे रान गव्हाचं आहे पहिलं, त्याला आपण नांगरून घेत आहोत. कारण आपल्याला इथून आता 2 महिने मिळू शकतात. 2 महिने 1.5 महिन्यापर्यंत हा पूर्ण उन्हामध्ये हे तळपतू शकते. रान पूर्ण ऊन खाईल 1.5 महिन्यात जवळपास. त्यानंतर आपण याला बेड पाडून घेऊ. रान जे आहे ते आपलं अर्ध्याच्या जवळपास नांगरटी झालेलं आहे. फक्त साईडच्या काठानं ते एकदाच राऊंड मारतात. नंतर हे पूर्ण मधलं नांगरटी झाल्यावर यामध्ये आपण हळद टाकणार आहोत. याच्यामध्ये जवळपास 10 क्विंटल बेणे पडेल हळदीचं. ते जे शेवगा दिसतं त्या शेवग्याला त्या तिथपर्यंत समजा. आता याला 1-1.5 महिना जवळपास चांगलं ऊन खाल्ल्यावर याला रूटर मारून घ्यायचं. रूटर मारल्यानंतर आपण याला नंतर बेड पाडून घ्यायचे. बेड पाडल्यानंतर पाऊस चांगला झाल्यावर आपण मग हळद लावून घेणार आहोत त्यामध्ये. तर असं शेतकरी मित्रांनो, पुढील आपण नियोजन करूच यामध्ये. चॅनल आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान.